तर हॅलो गाईज, आज मी तुम्हाला सांगणार आहे 800 पासून आपण म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कसा बनवू शकतो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आता तुम्हाला माझ्या स्क्रीन रेकॉर्डरवर घेऊन जातो आणि माझा ग्रोचा पोर्टफोलिओ दाखवतो. आहे ना, तो ॲपमध्ये मी चालू करण्याचा प्रयत्न केलो, पण तो ऑटो रोटेट होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला गुगलवर दाखवतो माझा पोर्टफोलिओ. माझा पोर्टफोलिओ मध्ये एक 4 ते 5 फंड आहेत. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे HDFC सिल्वर ETF डायरेक्ट ग्रोथ आणि त्यानंतर आहे निप्पॉन इंडियाचा गोल्डचा आणि आदित्य बिर्ला सन लाईफ निफ्टीचा जेम फ्लेक्सी कॅप बंधन स्मॉल कॅप पण हा मी डिलीट केला आहे. तो बंद केला आहे. SIP तो बंद होईल आणि निफ्टी 50 एक इंडेक्स आहे. तर म्हणजे माझ्या थोडक्यात एक गोल्ड आहे, एक सिल्वर आहे आणि एक निफ्टी 50चा एक इंडेक्स फंड आहे, एक फ्लेक्सी कॅप आहे आणि एक स्मॉल कॅप आहे. तर मी तुम्हाला माझं ॲसेट अलोकेशन किंवा ॲनालाइज मध्ये दाखवतो. तर माझं टोटल करंट आता 4,397 आहेत आणि मी इन्व्हेस्ट केले 4,629 रुपये. तर माझे 231 लॉस मध्ये आहे माझा पोर्टफोलिओ. तर माझ्या लार्ज कॅप मध्ये मी 31% माझं अलोकेशन आहे. मिड कॅप मध्ये 15%, स्मॉल कॅप मध्ये पण 52% आहे आणि मी जास्त कमोडिटी मध्ये इन्व्हेस्ट केलो आणि इक्विटी मध्ये. पण माझे सगळे फंड तुम्ही बघितला असालच, तर त्यामध्ये सगळे डायरेक्ट ग्रोथ आहे. म्हणजे एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. डायरेक्ट ग्रोथ म्हणजे तुम्हाला तिथे डायरेक्ट तुमचे पैसे इन्व्हेस्ट केले जातात किंवा ते कंपाऊंड होतात, तेव्हा त्यामध्ये कुठलाही ब्रोकर किंवा काही चार्जेस नाही लागत. त्यामुळे डायरेक्ट ग्रोथ घेतलं मी. सगळ्या बघू शकता तुम्ही डायरेक्ट ग्रोथ सगळीकडे डायरेक्ट ग्रोथ आहे. तर तुम्ही म्युच्युअल फंड सिलेक्ट करणारे तुम्ही काय काय करू शकता मी ते तुम्हाला दाखवतो. समजा तुम्हाला एक म्युच्युअल फंड घ्यायचा आहे, तर तुम्ही काय 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 चेक केले पाहिजे मी तुम्हाला ते थोडक्यात सांगतो. समजा तुम्हाला आहे ना एक बंधन स्मॉल कॅप घ्यायचा आहे फंड, तर तुम्ही त्यात काय काय बघणार आहात ते मी तुम्हाला आता सांगतो. तुम्ही त्याआधी 3 महिने त्यांचं काय आहे त्यामुळे तुम्ही हे बघू शकता आधी की त्याचा एक्सपान्स रेशो किती आहे. त्यामध्ये नाही दाखवत. हा, तर तुम्ही त्याआधी बघणार आहात की SIP किती पाहिजे. मिनिमम 100 रुपये SIP पाहिजे आणि त्याची नॅव किती चालू आहे, तर 55 चालू आहे आणि रेटिंग 5+ आहे. तुमची रेटिंग ही 4+ पाहिजे. एक्सपान्स रेशो हा 1%च्या लेस दॅन पाहिजे, म्हणजे लेस दॅन 1%. तर तुम्ही ते एक बघू शकता एक गुण त्यामध्ये. आणि प्लॅन तुमचा डायरेक्ट ग्रोथ आहे का नुसताच असा आहे हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही ते घेऊ शकता आणि त्यामध्ये काय काय कुठले मध्ये इन्व्हेस्ट करते, होल्डिंग कशाचं आहे त्या, म्हणजे हा फंड कुठल्या म्युच्युअल कुठल्या ह्याच्यामध्ये पैसे गुंतवतो ते तुम्हाला ह्याच्यात दिसेल. रिव्हर्स रेपो किती पर्सेंट आहे ते इथं दिले आहे. असेल ते यामध्ये या फंडने तुम्हाला इक्विटीमध्ये 91% आहे आणि त्यांची कॅश 8% मध्ये आहे, 8.15 आणि डेबिट म्हणजे 0.05% आहे. त्यांनी असं गुंतवलं आहे. म्हणजे तुम्हाला मी कॅपिटल वाईज सांगतो. लार्ज कॅपिटल त्यांनी 6.68% मध्ये गुंतवलं आहे, मिड कॅप मध्ये 14.42% आणि स्मॉल कॅप मध्ये 78.90. त्यांचं सगळं
इक्विटी सेक्टर ॲलोकेशन आहे. फायनान्शियलमध्ये तुम्ही दिलं आहे बघू शकता. इंडस्ट्रीज, रिअल इस्टेट, कंझ्युमर्स, मटेरियल्स, हेल्थ केअर, टेक्नॉलॉजी यामध्ये असं सगळं त्यांनी गुंतवलं आहे. तर मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये मी महिन्याला कितीची SIP करतो ते तुम्हाला दाखवतो. तर माझं टोटल 700 रुपये आहे. मी आत्ताच SIP माझी थोडी जरा इन्क्रीज केलं. तर मी माझ्या इंडेक्स फंडमध्ये 300 रुपये गुंतवतो आणि HDFC मध्ये सिल्वरमध्ये 100 रुपये आणि आदित्य बिर्लामध्ये 200, फ्लेक्सी कॅप म्हणजे 100 रुपये गुंतवतो. तर हा माझा पोर्टफोलिओ आहे. तर तुम्हाला मी सांगतो की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी बघू शकता ते घेण्याआधी. तर तुम्ही पहिला आधी त्याचा एक्सपेन्स रेशो बघायचा लेस दॅन 1% आहे का नाही आणि तो डायरेक्ट प्लॅन ग्रोथ आहे का नाही आणि त्याचं प्रॉफिट किंवा लॉस काय आहे 3 वर्षाचं 2 वर्षाचं सगळं काही ते चेक करायचं आणि त्या फंडने किती कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आहे ते सुद्धा तुम्ही बघायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा पोर्टफोलिओ दाखवला आहे. तर तुम्ही मला सांगा की माझा पोर्टफोलिओ कसा आहे किंवा काय मी ॲड करू किंवा प्लस करू तुमच्या ऑब्झर्वेशननुसार. तर मला वाटतं की आपल्या फंडमध्ये एकच फंड असणं हे धोक्याचं आहे. त्यासाठी मी माझ्या फंडमध्ये जास्तीत जास्त 4 ते 5 फंड ॲड केलो आणि तुम्ही एक इंडेक्स फंड, एक स्मॉल कॅप फंड, एक निफ्टी 50 आणि गोल्ड सिल्वर हे ॲड करू शकता. तर तुम्ही मला सांगा की तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये कुठे गुंतवता, तुम्ही कधीपासून गुंतवता आणि तुमचा पोर्टफोलिओ किती झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.